नमस्कार. अवधूतांनी सांगितलेले 24 गुरु आपण सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिलात म्हणून ते 24 गुरु आपण पूर्ण करू शकलो नाही का. आणि सगळ्यांच्या प्रतिसादामुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला कार्तिक मास मध्येच आपला विषय संपल्या कारणाने आपण नवीन विषय सुरू करत आहोत आजपासून. खरं बघायला गेलं तर आपला हा विषय खूप अवघड आहे, खूप अभ्यास आहे त्याच्याविषयी आणि खूप सोपं आणि समजून देण्याकरता आम्ही पांडुरंग शास्त्रींची जी प्रवचनं ऐकलेली आहेत त्या प्रवचनामध्ये त्यांनी सोपा विषय करून सांगितलेला आहे की सामान्य माणसाला पण ते आकलन होईल. त्यामुळे आजच्या पुढच्या पिढीला ह्यातलं मार्गदर्शन अतिशय आवश्यक आहे असा हा विषय आहे. आणि हा विषय इतका 3 मिनिटात 4 मिनिटांमध्ये एक अवतार पूर्ण होणार नाही आपला. म्हणून आपण काय करणार आहोत, 3 टप्प्यामध्ये म्हणजे पहिलं पुष्प, दुसरं पुष्प आणि तिसरं पुष्प अशा 3 मध्ये घेऊयात की अवतार का, अवतारचं कार्य काय आणि अवताराने आपल्याला काय संदेश दिलेला आहे नाही का. ह्या गोष्टी जर समजून घेतल्या तरच आपल्याला कळेल की अवतार म्हणजे नेमकं काय. तर मग चला तर मग आपण आता बघूयात, पहिली सुरुवात करूयात की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां म्हणजे जे सात्विक लोक आहेत, साधू सज्जन आहेत, त्या लोकांना मदत करण्याकरता, नंतर विनाशाय म्हणजे दुष्ट लोकांचा विनाश करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत पृथ्वीवरती येतात. म्हणजे अवतार म्हणजे खाली येणे. आणि म्हणून एखाद्या सात्विक जीवाच्या मध्ये ईश शक्ती निर्माण करतात. आणि म्हणून काही वेळेला आपण त्याचं सगळं वर्णन बघूयात की स्वतःला पण काही वेळेला कसं यावं लागतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अशी कल्पना करूया की ईश शक्ती आहे ती पृथ्वीवर काही कार्य करण्याकरता येते आणि म्हणून अवतार म्हणजेच खाली येणे याचा अर्थ असा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा जर एखाद्याचा मुलगा खूप संकटात सापडलाय आणि त्या संकटात सापडल्यानंतर त्यांनी वडिलांना हाक मारलेली आहे, परंतु वडील काय करतात, त्यांना खूप काम असल्या कारणाने ते आपल्या घरातल्या एखाद्या श्रद्धावान माणसाला किंवा एखाद्या मुनीला, व्यापारी असतील तर घरातल्या कोणाला तरी पाठवतात आणि त्याला मदत करायला सांगतात. परंतु त्याच्या मदतीने काहीच होत नाही. मग ते मदतीला येणारे कोण असतात तर ज्ञानेश्वर, याज्ञवल्क्य, पतंजली, हे सगळे जे आहेत, तुकाराम, हे सगळे संकटापासून वाचवण्याकरता भगवंत त्यांना पाठवतात. पण जास्तच मोठं संकट निर्माण झालेलं आहे तर भगवंताला स्वतः यावं लागतं. आणि म्हणून भगवंत जेव्हा स्वतः येतात तेव्हा सज्जनांचं रक्षण करण्याकरता स्वतः येतात. त्याला म्हणतात की अवतार घेणे. आणि म्हणून अवतार कशासाठी तर भगवंतांनी आपल्याला सगळ्यांना शक्ती दिलेली आहे, पण त्या शक्तीचा दुरुपयोग होतोय. मग ती शक्ती नीट वापरली जात नाहीये, त्यासाठी भगवंताला यावं लागतंय आणि सृष्टीचं चक्र हे नीट करावं लागतं आहे. उदाहरणार्थ एखादी गाडी चालू आहे पण त्याच्यातलं वंगण गेलंय आणि वंगण गेल्या कारणाने त्या चाकातनं घरघर असा आवाज येतोय. तर ते आवाज येतोय म्हणजे त्यासाठी गाडीवान खाली उतरतो, वंगण देतो, पण तरी देखील पुन्हा आवाज सुरू होतो. मग अशा वेळेला घराघरात भांडणं आहेत, सृष्टीमध्ये सगळीकडे करकर चालू आहे, लोक एकमेकाविषयी माणुसकी विसरलेले आहेत, जीवाला जीव देणारी माणसं सुद्धा दूर झालेली आहेत. अशा वेळेला भगवंतांना स्वतः यावं लागतं आणि सृष्टी चक्र पुन्हा पहिलं पूर्ववत करावं लागतं नाही का. किती अवघड काम आहे हे. म्हणून समाजातील सांस्कृतिक मूल्य टिकवण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता आणि धर्माची स्थापना करता जे अवतार भगवंत घेतात ते 10 अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत. आणि मग ते 10 अवतार घेण्याचं कारण काय, ते 10 अवतारातनं आपल्याला काय मिळणार आहे, काय आपल्याला त्यातनं शिकायला मिळणार आहे, अशा प्रकारे आपण वर्णन बघणार आहोत. आणि म्हणून असं सगळं वर्णन बघत असताना मी जे ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, ते एकनाथी भागवतामध्ये सुद्धा सगळं वर्णन आहे आणि पांडुरंग आठवले शास्त्रींच्या प्रवचनातनं पण संपूर्ण दशावतार ऐकलेला आहे. त्यासाठी आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात आणि म्हणून आपण तो आजपासून केलेला प्रयत्न हा
तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल हे माझं पुष्प मी देवाजवळ अर्पण करते आणि इथे आपण थांबूयात. नमस्कार.